सह्याद्री कोळी महादेव सांदन परिवार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित आदिम सांस्कृतिक ग्रंथालय उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी पार पडला। आजच्या या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे आमदार माननीय श्री डॉक्टर किरण लामटे साहेब उपस्थित होते। त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं काम केलेले आमचे मित्र सन्माननीय नितीन तळपाडे सर, त्याचबरोबर डॉक्टर विलास गवारी सर, पीसी जांभाडे सर, ज्यांचं साहित्य वाचत आम्ही मोठे झालो, ते त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर, सर्वांची नावं मी या ठिकाणी घेत नाही, परंतु अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या कार्याचा एक उल्लेख करणं एक कर्तव्य असतं। त्या दृष्टीने मी क्षमा मागतो की सर्वांची मी नावं घेत नाही, आज वेळ खूप झालेला आहे। एक अनुभव मी सर्वात प्रथम सांगतो। मी खरं तर प्राध्यापक नाहीये, साधा शिक्षक आहे आणि शिक्षक म्हटलं की पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी त्यांच्या घरापर्यंत अनेकदा आम्हाला जावं लागतं। गेल्या 3 वर्षांपूर्वी माझी बदली पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये होती। ज्यावेळेस मी रुजू झालो त्या ठिकाणची भाषा, तिथली संस्कृती, तिथलं जीवनमान या सगळ्या गोष्टी नव्यानं मला शिकायला मिळाल्या। नुसतं शिकता आल्या नाहीत तर आपल्या भागातील संस्कृती आणि त्या भागातील संस्कृती याचा तुलनात्मक अभ्यास करता आला आणि त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना आज जे आपण नाव वापरतो कोळी महादेव, हे नाव खरं तर 10 वर्षापूर्वी आम्हाला माहितीही नव्हतं, परंतु आज आम्हाला ते वापरावं लागतंय। ही अगतिकता आपल्यावरती का आली याचा जर शोध घ्यायचा असेल तर या सारख्या ग्रंथालयांची आम्हाला गरज आहे। खरं तर आमच्या आजी आजोबांनी कधी कोळी महादेव शब्द वापरला नव्हता, परंतु आज मात्र आम्हाला कागदपत्र मिळवण्यासाठी किंवा त्याच प्रकारची कागदपत्र मिळतात म्हणून तो शब्द आम्हाला वापरावा लागतो। याचं कारण की आपल्या समाजामध्ये साहित्य निर्मिती ही अत्यंत कमी प्रमाणामध्ये जे आदिवासींनी आदिवासींसाठी करायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून सरकार आम्हाला जो कागद देतो तो कागद घेऊन ती ओळख आम्हाला समाजामध्ये प्रचलित करावी लागते। त्यावेळेस कोळी महादेव शब्दाचा उगम कुठून झाला, त्याचं कार्यक्षेत्र काय होतं, भौगोलिक मर्यादा काय आहेत, या मर्यादा या उणिवा जर आपल्याला भरून काढायच्या असतील आणि संविधानिक मार्गाने आपल्याला जर ही बोगस घुसखोरी रोखायची असेल तर आम्हाला साहित्य निर्मिती, संशोधन आणि वाचन चळवळ याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे उपलब्ध राहत नाही। आणि म्हणून मी पालघरचं एक उदाहरण देत असताना मला माझा स्वतःचा एक अनुभव मला सांगायचा आहे की मी शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक विद्यार्थी सलग 1 महिनाभर गैरहजर होता आणि मग वर्ग शिक्षक या नात्याने त्या मुलाचा शोध घेणं माझं कर्तव्य होतं। मी त्याच्या पालकांना वारंवार फोन करायचो, परंतु शिक्षकांचा फोन आहे यात हा नंबर त्यांच्याकडे सेव्ह असल्यामुळं ते माझा महिनाभर फोन उचलत नव्हते आणि दुपारच्या वेळेस गेलं तर गावात त्या पाड्यामध्ये एकही व्यक्ती सापडत नव्हता आणि म्हणून मी सकाळीच त्या पाड्यामध्ये गेलो। अगदी स्वयंपाक आवरलेला होता, सकाळी 8च्या वेळेच्या आतच स्वयंपाक आवरलेला होता, काहीतरी धूर चुलीतून निघत होता, चूल विझण्याच्या मार्गावरती होती आणि तो आकाश नावाचा माझा विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या फाटक्या पिशवीमध्ये आपलं दुपारच्या जेवणाची सोय म्हणून काही भाकर भाजी असेल ती त्यामध्ये घेऊन लगबगीने बाहेर जाण्याच्या तयारीत होता आणि तो बाहेर पडणार त्याच वेळेस मी तिथं गेल्यानंतर मी त्याला म्हटलं, अरे आकाश शाळेत यायचं नाही का तुला? त्याने शिक्षक आपल्या पाड्यात आलेले आहेत म्हटल्यानंतर तो थोडासा घाबरला, परंतु न घाबरल्यानंतरही त्याने त्याचं सहजपणे उत्तर दिलं की सर, जर मी आज शाळेत आलो तर संध्याकाळी माझ्या घरातील चूल पेटणार नाही। हे जे त्याचं जे उत्तर आहे ते खरं तर आजच्या आदिवासींचा भूतकाळ आहे, वर्तमान आहे आणि भविष्यकाळ देखील आहे। हे असं का घडलं, ही वेळ आपल्यावर का आली, ज्यावेळेस आपण जल जंगल जमीन या मुद्द्यांवरती विचार व्यक्त करतो त्या मुद्द्यांवरती बोलत असताना आम्हाला एकीकडे चूल पेटवण्याचा जो काही प्रश्न निर्माण झालाय हे का निर्माण झालंय या प्रश्नांची उत्तरं जर मिळवायची असतील तर आम्हाला संशोधन जाणीवपूर्वक केलं पाहिजे। खरं तर जगभराचा विचार केला तर सर्वात जास्त साहित्य हे आदिवासींवरती लिहिलं जातं। फक्त प्रश्न असा आहे की ते किती साहित्य आदिवासींकडून लिहिलं जातं आणि त्यातील किती साहित्य आदिवासींकडून वाचलं जातं हा मात्र संशोधनाचा प्रश्न आहे। आणि म्हणून
आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी ग्रंथालय वाचन चळवळींची गरज आजच्या काळामध्ये जाणवायला लागली आणि त्या दृष्टीने सांदण परिवाराने हा अत्यंत महत्वाचा कृतीयुक्त उपक्रम या ठिकाणी केला आणि म्हणून मी कधीही कोणत्याही कार्यक्रमामध्ये भाषण करायला जात नाही. अध्यक्षस्थान तर मुळातच मी स्वीकारत नाही, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नसतो. परंतु जी स्वप्न आम्ही कधी काळी पाहिली होती, खरं तर मी पुण्यातला जयकर ग्रंथालयाचा विद्यार्थी, भारतातील अनेक IAS अधिकारी त्या ग्रंथालयातून घडलेले आहेत, त्यातील अनेक आमचे मित्र आहेत आणि त्यामुळे वाचन संस्कृती ग्रंथालय ही किती गरजेची आहे ही गरज त्या ठिकाणी मला स्वतःला माहीत असल्यामुळे गोडे सरांनी ज्यावेळेस विनंती केली त्या विनंतीला मी तात्काळ होकार दिला आणि आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. बघा मित्रांनो, आदिवासींवरती नव्हे तर या बहुजन वर्गावरती आज एक वेगळ्या प्रकारचं संकट आहे. मुळातच आम्ही एकीकडे म्हणतो की संस्कृती राखली पाहिजे, परंतु ही राखण्याची गरज का निर्माण झाली याबाबत भाऊसाहेब चासकर सर या अगोदरच बोलून गेलेले आहेत, त्यामुळे त्याकडे मी फार काही जाणार नाही. परंतु हे सगळं जे काही चाललंय ते विकास या शब्दाच्या आडून चाललंय हे आम्ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. परंतु यातूनही एक प्रश्न पुढे येतो, तो म्हणजे नक्की विकास कुणाचा. खरं तर आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. ते नेहमी त्यांच्या नावापुढे अगोदर शब्द लावतात कार्यसम्राट. ते खरं तर माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या अगदी राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून मी त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे. मित्र म्हणून मी जरी सोबत असलो तरी सरकार म्हणून ज्यावेळेस काही प्रश्न, काही योजना, काही उपक्रम राबवले जातात त्यावेळेस मात्र आम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत. हा विकास नक्की कुणाचा होतोय हे आम्ही छातीठोकपणे विचारलं पाहिजे. आज संविधानाने ज्यावेळेस आम्ही म्हणतो की संविधानाने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार दिले, परंतु हे संविधान निर्माण होत असताना जयपाल सिंग मुंडा यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष खरंच आम्ही समजून घेतलाय का? तो संघर्ष जरी आम्ही समजून घेतला तरी आम्हाला फार दुसरा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. आपोआप आपलं जीवन, आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडवलं जाईल आणि त्यातून सामाजिक जी वीण आहे ती अधिक घट्ट होईल. म्हणून संविधानापर्यंत जात असताना संविधानाच्या मुळाशी जाऊन आम्हाला जयपाल सिंग मुंडा समजून घेतले पाहिजेत. त्या प्रकारची वाचन चळवळ आम्हाला आमच्या समाजामध्ये निर्माण करता आली पाहिजे, कारण या सगळ्या मुद्द्यांचा आजच्या आमच्या जीवनशैलीशी खूप मोठा संबंध आहे. 10 प्रतिनिधी त्या काळामध्ये संविधान निर्माण होत असताना आदिवासींचे त्यामध्ये होते, परंतु दुर्दैवाने 9 प्रतिनिधी कधीही त्या चर्चेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत आणि दुर्दैवाने एकट्या जयपाल सिंग मुंडा यांना प्रचंड संघर्षातून आदिवासींचे मुद्दे त्या ठिकाणी मांडावे लागले. आज आदिवासींवरती जी वेळ आलेली आहे तीच वेळ याच बहुजन वर्गातील इतरही अनेक घटकांवरती आलेली आहे. नुकताच महाराष्ट्र सरकारने जो एक आरक्षणाच्या बाबतीत जो निर्णय घेतला की खुल्या वर्गातील जागांवरती आरक्षित वर्गाला संधी मिळणार नाही, तर हे जे षडयंत्र आहेत या बाबींवरती आम्हाला ठोस निर्णय घेऊन आमच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारता आले पाहिजेत. तरच मी म्हणेल की खरंच आपण जागृत झालेलो आहोत. जर आपण आपल्या मनामध्ये असे प्रश्न विचारताना यात किंचितही काही प्रश्न असतील तर मला वाटतं की नैतिकदृष्ट्या आम्ही आमच्या समाजाला योग्य दिशा दाखवण्यास पात्र ठरणार नाहीत आणि म्हणून आपण आपली अगोदर पात्रता वाढवली पाहिजे. यासाठी प्रचंड वाचन करण्याची गरज आहे. दुर्दैवाने त्या ठिकाणी PC आंबाडे सर यांनी एक अत्यंत नकारात्मक उल्लेख केला. खरं तर तो पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे आपण. त्यांनी मास्तर असा उल्लेख केला आणि व्यसनाधीनता या मुद्द्यांवरती त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जी काही मतं आहेत ती मांडली. यातलं जर तथ्य तपासलं तर मला वाटतं, मी स्वतः शिक्षक असल्यामुळे त्या तथ्याच्या पलीकडे मी फार काही जाणार नाही, परंतु ही व्यसनाधीनता आमच्यामध्ये आली का याच्या मुळाशी देखील आम्ही गेलं पाहिजे. आज आपल्या समाजामध्ये काही घटक संस्कृती संवर्धनाच्या नावाखाली ही व्यसनाधीनता कशी पुढे येईल यासाठी देखील काही प्रयत्न करतायत. काही संघटना असतील, काही घटक असतील, या समाजाला कसं एखाद्या राजकीय दावणीला बांधता येईल यासाठी देखील संघटनात्मक पद्धतीने काम करतात. त्या लोकांना आम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजेत. ही जाणीव जागृती आजच्या काळामध्ये आम्हाला करून घेता आली पाहिजे. लक्षात घ्या, हे का गरजेचं आहे, या गरजा आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. यासाठी आम्हाला काय बघितलं पाहिजे तर अमेरिकेतील आज अमेरिकेचा विकास
जगाचे डोळे दिपवणार आहे असं आपण म्हणतो, परंतु या अमेरिकेच्या विकासाच्या पायाखाली रेड इंडियन या आदिवासींची अमानुषपणे जी हत्या केली गेली ते देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जा, ऑस्ट्रेलियाचा जो काही विकास आहे तेथील ॲबोरिजिनल ट्राईब्स ज्या आहेत त्यांना ॲबोरिजिनल असं म्हटलं जातं, त्यांच्या बाबतीत काय घडलं हे आम्ही वाचलं पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख भाऊसाहेब चासकर यांनी देखील केला की अंदमान आणि निकोबार बेटावरती भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून लष्कराचं महत्व वाढवण्यासाठी अंदमान निकोबार बेटावरती जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाणार आहे आणि या कत्तलीतून जी शॉम्पेन आणि सेंटिनल व इतर आदिवासी जमातींचं जे नुकसान होणार आहे ही भरपाई आमचं हे आजचं लोकशाही शासन करू शकतं का याचा विचार आम्ही केला पाहिजे. खरं तर महादेव कोळी जमात असेल किंवा या सह्याद्री पर्वतरांगातील कातकरी असेल, ठाकर असतील, ही प्रचंड शूर जमाती होत्या असा इतिहास आजपर्यंत आम्ही वाचलेला आहे. परंतु इतर साहित्यामध्ये आजही म्हटलं जातं की आदिवासी लाजरा बुजरा आहे. इतिहासामध्ये डोकवायचं झालं तर अगदी सातवाहनांच्या काळापर्यंत आपण गेलो तर सातवाहनांचा जो एकमेव ग्रंथ त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ग्रंथामध्ये जे जंगल, जी संस्कृती त्या ठिकाणी मांडलेली आहे ती संस्कृती मूळ आदिवासी आहे हे दुर्दैवाने आम्ही छाती ठोकपणे म्हणायला आजही घाबरतो. कारण आजही आम्ही म्हणतो की संदर्भच नाहीयेत आणि ही संदर्भ कुणी लिहायची तर आपणच तयार करण्याची आज गरज आहे. त्यानंतर 12व्या शतकामध्ये जर आपण आलो तर हेमाद्री पंडित ज्यावेळेस सिन्नरला आला त्या ठिकाणी यादवांची राजवट या ठिकाणी होती. या यादवांच्या काळामध्ये या पूर्ण सह्याद्रीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जंगल होतं आणि या जंगलामध्ये त्यावेळेस महादेव कोळी, ठाकर ही नावं जमातींना नसतील, टोळ्या असतील, परंतु त्या टोळ्यांनी काय केलं तर हेमाद्री पंडितच्या आदेशाने या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये भीमाशंकरापासून तर त्र्यंबकेश्वरापर्यंत 12 मंदिरं बांधली. ती 12 मंदिरं बांधण्यासाठी त्या काळामध्ये जे जंगल उपलब्ध होतं त्या जंगलाचा विचार करता बाहेरच्या राज्यातून कुणीतरी कारागिरी तर येतील आणि ती मंदिरं बांधतील असं अजिबात मुळात शक्य नाहीये. तसे कोणते पुरावे देखील नाहीये की बाहेरची लोक आली आणि त्यांनी ही मंदिरं बांधली. ती जी काही मंदिरं, त्या मंदिरांवरची जी काही कलाकुसर आहे ती मला वाटतं की ती इथल्या मूळ निवासी आदिवासींची कलाकुसर आहे. याचा जर संदर्भ आपल्याला पडताळायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला मोहेंजोदडो या ज्या काही संस्कृतीवरती जे काही उत्खनन आजच्या काळामध्ये झालेलं आहे या संस्कृतीच्या उत्खननामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा येतो की या ठिकाणी असणारी जी काही शहरं ज्या लोकांनी वसवली ती प्रचंड कलाकुसर असणारी लोक होती आणि ते गुण त्या 12व्या शतकातील मूळ निवासी आदिवासींमध्ये पाहायला मिळतात. हे आपण या ठिकाणी मांडण्याचं धाडस येणाऱ्या काळामध्ये केलं पाहिजे. तरच आपल्या लोकांमध्ये जी काही हिंमत, जो काही आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण होईल तो आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. याच्याही पलीकडे जाऊन हे का गरजेचं आहे किंवा हे करणं किती सोपं आहे हे आपल्याला पडताळायचं असेल तर न्यूझीलंड मधील मागे एक संसदेतला एका महिलेचा एक नृत्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. तो जो होता त्या सरकारने त्या ठिकाणी पर्यावरण विषयक जे काही धोरण आणलं होतं त्या धोरणाचे विपरीत परिणाम तेथील आदिवासींवरती पडणार होते आणि म्हणून त्या माओरी जातीतील आदिवासी जमातीतील महिला प्रतिनिधीने त्यांच्या पारंपरिक शैलीमध्ये ते विधेयक फाडून जो निषेध केला, जो विरोध केला, तो विरोध संपूर्ण जगाने बघितला. हे आपल्याला आपल्या या भूमीमध्ये करता आलं पाहिजे आणि ते करणं शक्य आहे. कारण आपला इतिहास आत्ताच गवारे सरांनी त्याच्यावर स्पष्टपणे मांडलेला आहे की रामजी भांगरे असतील, त्यांचे वडील असतील किंवा राघोजी भांगरे असतील, राघोजी भांगरेंच्या नंतरच्या पिढ्या असतील, प्रचंड मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आज या अकोले शहरामध्ये आपण आहोत, या अकोल्यामध्ये देखील मामलेदार जाळला असा इतिहास आहे. या इतिहासाची प्रेरणा मला वाटतं की राघोजी भांगरेंच्या इतिहासातून घेतलेली आहे आणि म्हणून इतिहास सांगून आता पुरेसं नाहीये तर इतिहासातून कृतीयुक्त काहीतरी आपल्याला घेता आलं पाहिजे. तरच या सगळ्या छोट्या मोठ्या उपक्रमांची या ठिकाणी काहीतरी आपल्याला गरज भासेल आणि त्यातून काहीतरी समाजामध्ये कृतीयुक्त बदल घडतील. आज आपण जर बघितलं सर
विद्यापीठामध्ये शिकतायत, गवारे सर मुंबईमध्ये शिकवतायत, मी ग्रामीण भागात शिकवतोय. काय वास्तव आहे आज शिक्षणाचं? बघा, जगाचा इतिहास जर आपण बघितला तर आदिवासींची भाषा, आदिवासींची संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी निवासी शाळांची निर्मिती त्या देशातील सरकारांनी केलेली आहे. आज आपल्या भागातील आश्रमशाळांची काय अवस्था आहे? मी आश्रमशाळेचा जरी शिक्षक असलो तरी मी या समाजातील एक घटक असल्याने मला त्यावरती बोलावं लागतंय. काय करतायत आमच्या आश्रमशाळातील विद्यार्थी? काय करतायत आमच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील विद्यार्थी? सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि भाषिक दृष्टिकोनातून समाजापासून ते विद्यार्थी प्रचंड दूर जात आहेत. हे दुर्दैवानं मला मांडावंसं वाटतंय आणि हे सत्य आहे. कदाचित यातील काही मुद्दे काहींना पटणार नाहीत, परंतु आश्रमशाळांनी आपल्या संस्कृतीचं जे काही नुकसान आजपर्यंत केलंय ते येणाऱ्या काळामध्ये भरून निघणार नाही. कारण आश्रमशाळांमधून ज्यावेळेस विद्यार्थी आश्रमशाळेत जातो तो त्याच्या गावातील संस्कृती, भाषा, राहणीमान या सगळ्यांपासून दूर जातो आणि म्हणून आश्रमशाळांची पुनर्मांडणी करण्याची मागणी आमचे आजचे राजकीय प्रतिनिधी, सामाजिक प्रतिनिधी करणार का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे समाजामध्ये. कारण आज फक्त आदिवासींमध्ये रोजगाराचा प्रश्न नाही, आज फक्त व्यसनाधीनतेचा प्रश्न नाहीये, आज आदिवासींच्या पुनर्जागरणाचा प्रश्न आहे. आणि त्या पुनर्जागरणासाठी आजचं हे ग्रंथालय मला वाटतं एक मैलाचा दगड या भविष्य काळामध्ये ठरणार आहे आणि त्या दृष्टीने आपण या ग्रंथालयाला मदत केली पाहिजे, सक्रिय पाठिंबा दाखवला पाहिजे. ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तकांचा संग्रह असला म्हणजे ग्रंथालय होत नाही. कारण गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही 100 शाळांना पुस्तकं गिफ्ट दिलेली आहेत, परंतु काय वास्तव आहे तर पुस्तकं फक्त धूळ खात पडलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी इथं रोहिदास ढगळे पुस्तकं समाजापर्यंत पोहोचवण्याचं तो काम करतो, परंतु पुस्तकं समाजात पोहोचवतायत. गवारे सरांची पुस्तकं असतील किंवा इतर अनेक झांबाडे सरांची पुस्तकं असतील, लोक विकत घेतायत, फोटो काढतायत, सोशल मीडियात प्रसारित करतायत, परंतु त्याचं वाचन किती करतायत आणि नुसतं वाचन नाही तर आत्मचिंतन किती करतायत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आज संस्कृती संवर्धनाची चळवळ घेऊन ज्यावेळेस आम्ही पुढे जातो त्यावेळेस संस्कृती संवर्धनाचा झेंडा घेऊन पुढे जाणारे या व्यसनाधीनतेवर किती कृतीयुक्त उपक्रम राबवतायत हा देखील समाजातून विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि तो अध्यक्ष या नात्याने माझं मांडणं हे कर्तव्य आहे. कारण अध्यक्ष फक्त मनोगत व्यक्त करणं, आभार मानणं याच्यासाठी नाहीये, तर अध्यक्षाची जबाबदारी असते की त्या उपक्रमाला पुढील काळामध्ये दिशा देणं हे गरजेचं आहे. आणि ती दिशा देण्याच्या दृष्टीने खरं तर तुम्ही जे काही माझ्या समोर बसलेले आहेत त्यांचं ऐकत, त्यांच्याकडे बघत मी आजपर्यंतचा माझा सामाजिक प्रवास केलेला आहे. त्यामुळे मी माझ्या या छोट्याशा कार्यातून तुम्हाला फार काही शिकवणं इथं अपेक्षित नाही, परंतु ज्या वेदना समाजामध्ये आहेत त्या वेदना चर्चेत आल्या तर मार्ग दिसतील असं या ठिकाणी मला वाटतं. म्हणून या मुद्द्यांवरती मला बोलावंसं वाटतं. त्यानंतर आज आपण जर बघितलं तर आपण ग्रीन झोन मध्ये आहोत. अकोले, नाशिक, इगतपुरी, इकडे आंबेगाव, जुन्नर आपण ग्रीन झोन मध्ये आहोत. म्हणजे प्रगत शेती आपल्या भागामध्ये आहे, परंतु यातील किती प्रगत शेती आदिवासींच्या ताब्यात आज राहिलेली आहे या कारणांचा देखील आम्ही अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे. अगदी पेशव्यांच्या काळापासून आपण विचार केला तर आपल्या जमिनी बळकावल्या जात आहेत आणि ते षडयंत्र आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष उलटून गेलीत तरी आज थांबायचं नाव घेत नाहीयेत. धरणं बांधली जात आहेत, अभयारण्य निर्माण केली जात आहेत, नव्याने इको सेन्सिटिव्ह झोन या ठिकाणी उभे केले जात आहेत, निर्माण केले जात आहेत, जाहीर केले जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कॉरिडॉर डेव्हलप केले जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हायवे आमच्या गावांमधून जात आहेत. परंतु यातून आदिवासींना काय मिळतंय? यातून आदिवासींच्या ताब्यात किती जमीन राहते? यातून आदिवासींना जे काही आर्थिक मोबदला मिळतो त्यातून आदिवासी किती त्याचा चांगला वापर करतायत याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. अलीकडे पेसा कायद्यावरती खूप मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. आमदार साहेबांनी देखील गेल्या 7-8 दिवसामध्ये जिथे जिथे मी त्यांच्यासोबत उपस्थित होतो पेसा कायद्यावरती त्यांनी त्यांची मतं मांडली की सर पेसा कायद्यावर आम्ही खूप मोठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली, परंतु पेसा कायद्याचं वास्तव काय आहे? खरं तर बरेचसे शिक्षक वर्गातील आहेत. पेसा कायद्याचा वापर आम्ही फक्त
बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागातील बदलीसाठी त्याचा वापर करत आलेलो आहे, हे दुर्दैवानं मला म्हणावंसं वाटतं. खरं तर कायदा आहे, त्याचा वापर करणं प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु विचार करा, आपण स्वतः नोकरीला लागलेलं असताना जर आपण बिगर आदिवासी भागातच नोकरी करत राहिलो आणि या पेसा अंतर्गत भागामध्ये जर आमच्या नवीन पिढ्यांना आम्ही नोकरीसाठी प्रोत्साहन दिलं असतं तर कदाचित तळपडे सर आपल्या समाजाचं खूप मोठं भलं झालं असतं. खरं तर पेसा कायद्याचा नोकर भरती हा संशोधनाचाच विषय राहिला. किती लोक नव्याने नोकरीला लागली. पेसा कायद्याचा वापर करून अनेक लोक आपल्या भागामध्ये आली, परंतु आल्यानंतर आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी जे काम जे संविधानात अपेक्षित आहे, जे त्या कायद्याच्या मूळ गाभ्यामध्ये आहे की पेसा कायद्यातील जे काही स्थानिक लोक त्यामध्ये नोकरीला लागतील त्यांनी त्या भाषांचं संवर्धन केलं पाहिजे, त्या संस्कृतीच्या संशोधनामध्ये हातभार लावला पाहिजे. आमच्या किती लोकांनी ते संशोधन केलंय, किती लोकांनी आमच्या शाळा त्या दृष्टिकोनातून विकसित केल्यात, हा देखील आम्हाला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर आमचेच शिक्षक, आमचाच नोकरदार वर्ग, आमचाच तलाठी, आमचाच ग्रामसेवक, आमच्याच लोकांची पिळवणूक करणार असेल तर हा पेसा कायदा आम्हाला कितपत न्याय देऊ शकेल, हा संशोधनाचा भाग पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित राहतो. म्हणून बांधवांनो, फक्त कायदे असून उपयोग नाही किंवा हक्क असून उपयोग नाही, संस्कृतीवर फक्त भाषण करून उपयोग नाही किंवा आपल्या घरामध्ये हजारो पुस्तकं असून उपयोग नाही. या सर्वांमधून तुम्ही किती कृती करता, 1000 कृती करण्याची गरज नाही. एक एक कृती या ठिकाणी जरी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून समाजामध्ये केली तर मला वाटतं त्याचा खूप मोठा उपयोग येणाऱ्या काळामध्ये फक्त आदिवासींनाच नाही तर या समाजातील सर्व बांधवांना होईल. कारण या भारतातील जी मूळ संस्कृती आहे, या मूळ संस्कृतीचा उगम या आदिवासी संस्कृतीमध्ये आहे आणि याची जाणीव बहुजन वर्गातील चळवळींना बऱ्यापैकी आहे. इतरांना ती जाणीव झाली, परंतु आदिवासींना मात्र ती जाणीव कितपत झालेली आहे हे या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती बोलावं लागेल, तो विचार मांडावा लागेल. म्हणून लक्षात घ्या, आज शिक्षण, उच्च शिक्षणातील मुलींची टक्केवारी मोठ्या प्रमाणात कमी होते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या आपल्या भागातील प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होते आणि दुर्दैवानं या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतं की इथे बनकर फाटा असेल किंवा तुम्ही अगदी बस्तरमध्ये गेलात किंवा तिकडे तेंदूपत्त्याचे जे व्यवसाय चालतात, यामध्ये अगदी 7वी 8वीची मुलं आपल्या शाळा सोडून त्या कामावरती जात आहेत. मी ओतूरमध्ये शिक्षक आहे. बनकर फाटा, नारायणगाव, आळे फाटा या देशामध्ये काय चालतं, त्यातून आपल्या संस्कृतीचं किती अवमूल्यन होत आहे, या बाबी ज्यावेळेस आम्ही बघतो प्रचंड वेदना या ठिकाणी होतात. परंतु प्रत्येक वेळेस फक्त वेदनेवर बोललं तर आपल्याकडूनच आपल्या संस्कृतीचं अवमूल्यन केलं जाईल ही भीती त्या ठिकाणी पुढे येते. म्हणून आम्ही अनेकदा त्या ठिकाणी बोलायचं थांबतो. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, या गोष्टी जर आम्ही प्रकर्षाने बोललो नाहीत तर आमची असणारी कुटुंब व्यवस्था, आम्ही जे काही म्हणतो की मातृसत्ताक आमची कुटुंब पद्धती आहे, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये या बाजारीकरणाच्या धोरणामध्ये कुठेतरी मोडीत निघतील आणि मग संस्कृती संवर्धन करण्यासाठी आयडियल किंवा आदर्श जी काही उभी करायची असतात ती आम्हाला फक्त फोटोमध्ये पाहायला मिळतील, पुस्तकांमध्ये पाहायला मिळतील आणि ही ज्यावेळेस वेळ आपल्यावर येईल त्यावेळेस आजपर्यंत कधी न झालेलं सर्वात मोठं नुकसान या ठिकाणी आपलं असेल. हे आपणच का करायचंय, तर आपण आजपर्यंत म्हणत होतो की आमचा इतिहास कुणी लिहिला नाही, परंतु हे वाक्य आज जर आपण पडताळलं तर पूर्णपणे चुकीचं आहे. आमचा इतिहास कुणी लिहिला नाही याच्या आड आपण किती दिवस लपायचं, आमचा इतिहास मग आपणच का लिहित नाही, आमच्या संस्कृतीवर आम्हीच का लिहित नाही, या सगळ्या बाबी आम्ही आता पडताळल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. जसं गवारी सरांनी सांगितलं की त्यांच्या आईला त्या ठिकाणी राघोजी बांगरेंचं गीत त्या ठिकाणी येत होतं. मला पूर्ण खात्री आहे की इथं प्रत्येकाच्या आईला ती गीतं येतात. दुर्दैव की आम्हाला आमच्या आईजवळ जाऊन बसायला वेळ नाही आणि तिचं ऐकायलाही वेळ आम्हाला राहिलेला नाही. आणि म्हणून ही जी काही दरी आज समाजामध्ये निर्माण होते, ही दरी कुठेतरी आम्हाला आज विचार करायला लावणारी आहे, अनेक धोके पुढे दाखवणारी आहे. आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे की ही दरी कशी आपल्याला दूर करता येईल. आणि सांधन हा जो काही शब्द त्या ठिकाणी आहे की आम्ही विस्कटलेल्या समाजाची
जी काही सांधन या ठिकाणी करणार आहोत ती जबाबदारी या ठिकाणी आपल्या सर्वांवरती आहे. खरं तर वीटभट्टीमध्ये काम करणारा आमचा आदिवासी बांधव, एखाद्या ऊस तोड करणारा आमचा आदिवासी बांधव ज्यावेळेस त्याच्यावरती अत्याचार होतो, ज्यावेळी त्याच्यावरती अन्याय होतो आणि तो एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जातो, साधी त्याची तक्रार देखील दाखल करून घेतली जात नाही, हे देखील विचार करायला लावणारं आहे. असं का होतं? याचं कारण की आमच्या चळवळींची जी काही ताकद समाजामध्ये कृतीयुक्त दिसायला पाहिजे ती कुठे दिसत नाहीये आणि म्हणून आमची साधी दखल प्रशासकीय पातळीवर आमच्या हक्क अधिकार असताना कुणी घेत नाहीये. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करता ही जी काही चळवळ आज सांधन परिवाराने चालवलेली आहे, ही चळवळ येणाऱ्या काळामध्ये खूप महत्वाचं काम या ठिकाणी करणार आहे. खरं तर अकोल्यामध्ये जे काही होतं याचे पडसाद अगदी मध्य प्रदेश पर्यंत जातात. हे आपल्याला या अगोदरच्या अनेक कार्यक्रमांमधून पाहायला मिळालेलं आहे. अगदी राजकीय पातळीवर असो, सामाजिक पातळीवर असो किंवा इतर सांस्कृतिक असेल, अशा अनेक पातळ्यांवरती हे परिणाम आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि म्हणून आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्ही खूप धाडसाने येणाऱ्या काळामध्ये पेलाल असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने मी व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी मला अगदी शांतपणाने ऐकून घेतलं आणि आयोजकांनी मी अध्यक्ष होऊ शकतो त्या लायकीचं मी आहे असं मानलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय आदिवासी, जय महाराष्ट्र.